तर फायनली तुमच्या भावानं आज नवीन फोन घेऊनच टाकला. तर जय श्रीराम भावानं आणि बहिणीनं, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळची काम आवरून दुपारी निवांत बसलेलो, तेवढ्यात मावस भाव आणि गणे भाई आलं. त्यांच्यासोबत जायचं होतं आपल्याला कवठेमहांकाळला, कारण आपल्या मावस भावाच्या फोनचा अर्धा जीव गेलता ना अर्धा राहिलेला. त्याच्या फोनचा डिस्प्ले गेलता म्हणून आपल्या तोंडाचा डिस्प्ले जायला नको म्हणून पहिला मास्क आणि गॉगल घालून घेतला, कारण ऊनच इतकं पडायला काय सांगून फायदा नाही. जाऊ दे सोडा. तिथनं लगेच गाडी काढून चाललो बघा आम्ही तिघजण कवठेमहांकाळला. लगेच थोड्या वेळात झप्प करून कवठेमहांकाळ मध्ये पोहोचलो. तिथनं गेलो डायरेक्ट महांकाली मोबाईल शॉप मध्ये. तिथं गाडी त्यांना लावून गेलो बघा आतमध्ये जाऊन एवढ्या सगळ्या मोबाईल मधला एक मोबाईल हुडकून काढला. मग काय लगेच मावस भावान खतरनाक मध्ये अनबॉक्सिंग करून घेतली लगेच. आपल्या भावाची सध्याची परिस्थिती अशी की फोन घ्यायत पण पैसे नाहीत. पण काय करणार भाऊन, आपल्या भावाचा बिझनेस एवढा मोठा, फोन शिवाय काही चालतच नाही. फोनचे अनबॉक्सिंग त्यांनी केल्यानंतर ना डाटा ट्रान्सफर केला आणि आपल्याला ब्लूटूथ पण गिफ्ट दिलता. मग काय ते सगळं त्यातनं घेऊन झप्प करून शॉपच्या बाहेर आलो आणि तिथनं गेलो डायरेक्ट चायनीज खायला. लगेच ठिकाणी असं ट्रिपल राईस मागवून घेतलं. झप्प करून चायनीज त्यातनं खाऊन गेलो बघा डायरेक्ट मेडिकल मध्ये आपल्याला थोड्याशा गोळ्या घ्यायच्या होत्या. लगेच गोळ्या त्यांनी घेऊन बाहेर आलो. तेवढाच बघितलं तर पावसाचं वातावरण झालं खतरनाक मध्ये. मग काय पावसात भिजाय नको म्हणून लगेच झप्प करून गाडी त्यानं काढून तिथून चाललो बघा लगेच आम्ही कवट्यातनं लगेच बाहेर पडलेलो, कारण पाऊस येतोय म्हणून. तरी पण निसर्गाच्या पुढे कुणाच चालतच नाही. पाऊस शेवटी आलाच बघा ना. आम्ही तिघजण भिजत एका शेड मध्ये जाऊन थांबलो, कारण पाऊस लय जोरात येलता. थोड्या वेळात पाऊस त्यानं उघडल्यानंतर ना तिथनं लगेच आम्ही गाडी काढून चाललो घरला. आणि तुम्ही पण एक काम करा, जाता जाता आपल्या भावाला फॉल तेवढं करून घ्या. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.